श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 22 ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रावण अमावस्या. श्रावण महिन्यातील अमावस्येला ज्यालाच पिठोरी अमावस्या, कुशग्रहीन अमावस्या, पोळ्या अमावस्या असे अनेक नावाने ओळखले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून ही श्रावण महिना अमावस्या देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात आणि 64 योगिनींच्या पूजा करतात. हे व्रत मुलांच्या सुखासाठी व समृद्धीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच ही पिठारी अमावस्या पितरांना समर्पित असते. या अमावस्येला आपले पितृ हे मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध, नैवेद्य यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात. यामुळे प्रखर पितृदोषापासून आपली मुक्तता होते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांच्यासाठी ही अमावस्या विशेष मानली जाते. धार्मिक दृष्टीने ही श्रावण अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या श्रावण पिठोरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करा. ही वस्तू अर्पण केल्याने घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरांची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. उद्या शुक्रवार आहे तर या दिवशी पिठोरी अमावस्या असणार आहे. तर तुम्ही संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. आणि जर तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही शनिवारी सकाळी 12 वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे. कारण ही श्रावण अमावस्या 2 दिवस असणार आहे. उद्या शुक्रवार 22 ऑगस्टला सकाळी 11:55 ही अमावस्या सुरू होणार आहे आणि समाप्ती 23 ऑगस्टला सकाळी 11:35 होणार आहे. म्हणजे एकूण 2 दिवस ही अमावस्या तिथी साजरी केली जाणार आहे. म्हणून तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय उद्या शुक्रवार किंवा शनिवारी करायचा आहे. अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं. या झाडाला अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी अर्पण केले जातात. त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे दूर होतात. जर तुम्हाला सतत पैशांचा आर्थिक अडचण येत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून कर्ज किंवा उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल, मुलं सतत किरकिर करत असतील, मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये कोणतेही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तर तुम्ही हा एक जो उपाय आहे तर हा तुम्हाला उपाय आवर्जून करायचा आहे. या पिठोरी अमावस्येला करायचा आहे. हा उपाय जर केला तर तुम्हाला 100% तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर जाणार आहेत. तर पिंपळाच्या झाडावर साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी वास करत असते आणि ही पिठोरी अमावस्या देखील यांना समर्पित असते. तसेच या वृक्षामध्ये आपले पितृसुद्धा निवास करत असतात. म्हणून तुम्ही हा एक उपाय जो सांगितला तर तो नक्की करा. पिंपळाचं झाड जे असतं ते दीर्घ आयुष्य, ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जो व्यक्ती या झाडाची पूजा करेल त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. या पिंपळाच्या झाडाला लक्ष्मीचा वास असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच गरिबीतून आपली मुक्तता होत असते. जर आपण या दिवशी वृक्षाची पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच सुख, ऐश्वर्य, समृद्धी देखील प्राप्त होते. हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे. जो तुम्ही नेहमी लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तर दिवा लावून घ्या. तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावा
आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला रंगांची वात लावायची आहे. रंगांचा धागा असेल तर त्या धागाची जाडसर वात तुम्हाला बनवायची आहे, किंवा कापूस घ्या आणि कापसाला थोडा काजळ वगैरे लावायचा आहे आणि ती वात थोडीशी काळी तुम्हाला बनवायची आहे. आणि यानंतर ही वात जी आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे. दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल घालायचं आहे. आणि यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये तुम्हाला गुळाचा खडा, 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर ते टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला 5 प्रकारची मिठाई घ्यायची आहे. मग त्यामध्ये तुम्ही एखादा पेढा घेऊ शकता, जिलेबी घेऊ शकता किंवा लाडू घेऊ शकता. कोणत्याही 5 प्रकारचं तुम्हाला 5 मिठाई घ्यायची आहे. आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळवृक्षापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हे जल जे आहे ते आपल्या दोन्ही हातांनी या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. जी 5 प्रकारची मिठाई आपण घेतली होती तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून त्या पानांवर तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचे आहे. यानंतर झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे या वृक्षाला प्रार्थना करायची आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरात पैसा येतो आणि पैशाच्या सर्व अडचणी दूर होतात. घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असेल तर, तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी होत असेल तर, त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर अशा व्यक्तींसाठी तुम्हाला अमावस्येला हा उपाय करायचा आहे. आजारी सप्तधान्य घ्यायचं आहेत. एका वाटीमध्ये सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचे 7 धान्य तुम्हाला अगदी थोडं थोडं एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. यानंतर ही सप्तधान्य जे आहे तर त्या आजारी व्यक्तींवर तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. आणि हे जे सप्तधान्य घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे. आणि त्या आजारी व्यक्तीचा जो काही आजार आहे तो बरा होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय आपण आजारी व्यक्तीसाठी अमावस्येच्या दिवशी केला तर त्या व्यक्तीचा आजार जो आहे तर तो कमी होतो आणि आजारपणही दूर होते. हा एक देखील उपाय आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात नेहमी भांडण होत असेल, वादविवाद, क्लेश होत असेल, घरात पैसा टिकत नाही किंवा तुमचा उद्योग समूह जो व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये सुख समृद्धी टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये काही पितृदोष, वास्तुदोष आहे, वास्तुदोष असेल, यामुळे घरामध्ये अनेक समस्या येत असतील, गरिबी दरिद्रता ही संपवायचं नावच घेत असेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी काय करायचं तर आपलं घर जे काय ते स्वच्छ करायचं आहे. घर स्वच्छ करताना घराचा जो शेवटचा कोपरा असतो ना, तिथून तुम्हाला केर काढत हा मुख्य प्रवेशद्वारावरती आणायचा आहे. प्रवेशद्वारामधून जो कचरा तुम्हाला बाहेर काढायचा आहे, त्यानंतर एका कागदामध्ये थोडासा कचरा तो आपल्या घरातला आपण काढलेला आहे तर तो त्या कागदामध्ये तुम्हाला बांधायचा आहे. आणि ही पोळी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षापाशी जायचं आहे. आणि या वृक्षाच्या खोडापाशी तुम्हाला एक खड्डा करायचा आहे आणि त्यात ती पुडी तुम्हाला दाबून ठेवायची आहे. या वृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची की माझ्या घरातली जी नकारात्मकता आहे, जे काही दोष माझ्या घरामध्ये आहे तर ते सगळे तुझ्या चरणी आणून टाकते, हे संपूर्णपणे नष्ट होऊ दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करते. हा सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता. अमावस्येला हा उपाय करा, नक्की करा. घरातील समस्या याच्याने दूर होतील. जर सपोज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग बघू पुढच्या अशाच एक छोट्याशा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.